पानिवेस तालीम गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विश्व कल्याणासाठी गुरुवारी सामूहिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। शहरातील मध्यवर्ती भागातील 110 वर्षे जुन्या मानाच्या पानिवेस तालीम गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं यंदाच्या वर्षी विश्व कल्याणाकरता गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजता दत्त चौक इथल्या पानिवेस गणपती मंडपासमोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण होणार असल्याची माहिती उत्सव अध्यक्ष तुषार पवार आणि शिवराज झुंजे यांनी पत्रकार परिषदेत दिली। पंढरपूर इथल्या संदीप कुलकर्णी यांच्या मुख्य पौरोहित्याखाली मंडळाचे चंद्रकांत वानकर यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम होणार आहे। यात एकूण 11 आवर्तन होणार असून त्यानंतर गणेश वंदना आणि शेवटी सर्व महिलांकडून सामूहिक आरती देखील होणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। दिनांक 4/9/2025 रोजी होणाऱ्या पानिवेस तालीम गणेशोत्सव मंडळातर्फे अथर्वशीर्ष पठण जे आयोजित केलेलं आहे त्यासाठी जास्तीत जास्त महिलांची उपस्थिती राहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्याचप्रमाणे जसं की मंडळ हे 110 वर्ष जुनं मंडळ आहे। मंडळाचा परिचय असेलच आपल्या मंडळामध्ये दरवर्षी साधारणपणे 2,000 ते 2,500 लोकांचा लेझिमचा ताफा असतो। त्याच्यामध्ये मिरवणूक हे प्रमुख आकर्षण आहे आपल्या मंडळाचं। त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रम आणि मंडळाचे देखावे वगैरे याच्यामध्ये आपण यावेळी थोडं जास्त आणि यावर्षी महिलांना जास्तीत जास्त सहभाग देण्याचा प्रयत्न मंडळाने केलेला आहे। विश्व कल्याणासाठी दिनांक 4/9/2025 रोजी गुरुवारी सकाळी 6 वाजता दत्त चौक येथील पानिवेस गणपती मंडपासमोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण पंढरपूर येथील श्री संदीप कुलकर्णी मुख्य पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली व मंडळाचे आधारस्तंभ चंद्रकांत वानकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे। त्या अथर्वशीर्ष संपन्न झाल्यानंतर सर्व महिलांचा ओटी भरून सन्मान व प्रसाद देऊन त्यांचा सन्मान त्यांच्या हातून महाआरती करून हा अथर्वशीर्ष पठण संपन्न होणार आहे। यावेळी सुमारे 300 महिलांचा सहभाग असणार आहे। त्यानंतर प्रसादाचं वाटप केलं जाणार आहे। बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता बाल वारकऱ्यांचा पखवाज वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सुमारे 2,500 कार्यकर्त्यांचा लेझिम ताफा असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। पारंपरिक वाद्यांसह ही विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन उत्सव अध्यक्ष तुषार पवार यांनी केलं। या पत्रकार परिषदेस गणेश वारे, शिवराज झुंजे, राहुल पवार, अर्जुन चव्हाण, शुभम तिवारी, सचिन रेळेकर आदी उपस्थित होते।